नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 10वीच्या सिमिलॅरिटी हा जो टॉपिक आहे, त्याची एक कन्सेप्ट पाहणार आहे आपण. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. जर तुम्हाला 2 ट्रायंगल दिले असतील आणि त्यांचा रेशो तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितला असेल, शोधायला सांगितलं असेल, तर तो तुम्ही कशा पद्धतीने शोधणार आहात, काढणार आहात. तर ही जी कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टवर डिपेंड तुमचा फर्स्ट एक्सरसाइज आहे. जर ही कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली, तर तुम्हाला फर्स्ट एक्सरसाइज चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे? तर सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या कन्सेप्टला. रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. पण ते पाहण्याआधी आपण काही बेसिक पाहणार आहोत ट्रायंगलचं. ओके? बेसिक जर पाहायचं झालं, तर जे की तुम्हाला माहिती आहे, पण तरी पण एकदा आपण एक शॉर्ट रिव्हिजन घेतोय. पहा, हा जर तुम्हाला ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल ए, बी आणि सी. ओके, ट्रायंगल एबीसी. आता या ट्रायंगलमध्ये जर तुम्हाला विचारलं का ट्रायंगलच्या साईड कोणत्या कोणत्या आहेत, तर साईड जर विचारल्या तर तुम्ही काय लिहिणार आहे, साईड ए बी, त्यानंतर आहे साईड बी सी आणि त्यानंतर आहे साईड ए सी. जर तुम्हाला अँगल विचारले तर अँगल ए आहे, अँगल बी आहे, अँगल सी आहे. ओके, ह्या 3 प्रकारचे अँगल आहे. आता अँगल जर ए हा जो अँगल आहे, ओके, ह्या अँगलचं जर तुम्हाला नाव लिहायचं असेल, पहा हे तर एक नाव झालंच झालं. पण जर तुम्हाला अँगलचं अजून एक नाव लिहायचं असेल, तर अँगल म्हणजे ह्या ए अँगलचं आपण अजून कशा प्रकारे नाव लिहू शकतो, तर बी ए सी. ह्याच ए अँगलचं अजून एका प्रकारे नाव लिहू शकतो आपण, सी ए बी. म्हणजे हा जो अँगल आहे, तसंच तुम्ही अँगल बीचं सुद्धा डबल नाव लिहू शकता आणि सीचं. ओके, डिपेंड तुमची कंडिशन काय आहे, त्या पद्धतीने तुम्ही तो अँगल घेणार आहात. मग आता राहिला बेस आणि हाईट. ओके, आता पहा हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलमध्ये जर तुम्ही बेस हा जो मानला, बीसी मानला, तर त्याची हाईट जी असणार आहे, पहा नेहमी ज्याला तुम्ही बेस म्हणता त्याच्या अपोजिट व्हर्टेक्स म्हणा. आता ट्रायंगलला व्हर्टेक्स किती आहे? 3 व्हर्टेक्स म्हणजे 3 शिरोबिंदू आहे. ओके, आणि साईड पण किती आहे? 3. आता सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला काय ठरवायची आहे? बेस ठरवायची. आता बेस जर तुम्ही बीसी घेतलं, पहा तर त्या बेसच्या अपोजिट व्हर्टेक्स जो ए आहे, त्या व्हर्टेक्स मधून तुम्हाला काय काढावे लागणार आहे? त्या ट्रायंगलला काय काढावे लागणार आहे? परपेंडिक्युलर. म्हणजे काय असणार आहे? ती त्याची हाईट असणार आहे. ओके, मग आता ह्या ट्रायंगलला जर बेस बीसी घेतोय मी, तर त्याची हाईट काय येणार आहे? समजा या ठिकाणी आपण पॉइंट दिला डी. लक्षात आलं? म्हणजे जर तुम्ही काय घेतला? बेस बीसी घेतला, बेस बीसी घेतला, तर हाईट काय येणार आहे? एडी ही काय येणार आहे? त्याची हाईट येणार आहे. लक्षात घ्या. ओके, आता जर तुम्ही बेस बदलला, ओके, बेस जर तुम्ही ठरवलं काय? बेस एसी घ्यायचा आहे, तर एसीच्या अपोजिट व्हर्टेक्स कोणता आहे? बी. ह्या बी मधनं तुम्ही एसीला काय काढणार आहे? परपेंडिक्युलर साईड काढणार आणि ती काय असणार आहे? हाईट असणार आहे ह्या ट्रायंगलची. ओके, म्हणजे जर तुम्ही काय बदलला? बेस बदलला. बेस जर तुम्ही एसी घेतला, तर त्याची हाईट काय येणार आहे? समजा आपण इथं नाव देऊया एस. तर बीएस ही काय होणार आहे? त्याची हाईट होणार आहे. आता तुम्ही बेस बदलला, पहा ट्रायंगल तोच आहे. जर तुम्ही बेस त्याचा बदलला, एबी हा बेस जर घेतला, तर त्याची हाईट त्याच्या अपोजिट पॉइंट मधनं येणार आहे. म्हणजे ती जी हाईट असणार आहे, ती समजा आपण इथं नाव टी दिलं, तर हाईट काय असणार आहे? पहा बेस कोणता घेतला तुम्ही? एबी हा बेस घेतला, त्यावेळेस त्याची हाईट काय येणार आहे? टीसी ही हाईट येणार आहे. आता पहा बेस आणि हाईट हे नेहमी एकमेकाला काय असतात? परपेंडिक्युलर असतात. बेस आणि हाईट हे एकमेकाला नेहमी काय असतात? परपेंडिक्युलर असतात. म्हणजेच पहा या ठिकाणी तुम्ही रायटिंग कसं करणार आहे? बीसी परपेंडिक्युलर एडी. त्यानंतर आहे एसी. एसी परपेंडिक्युलर कोण आहे? हाईट काय घेणार आहे आपण? बीएस. ओके, बीएस. आणि त्यानंतर आहे बेस जर तुम्ही एबी घेतला, बेस काय घेतला? एबी, तर हाईट त्यावेळेस काय येणार आहे? टीसी ही हाईट येणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला काय करणार आहे? बेस आणि हाईट. म्हणजे एका ट्रायंगलमध्ये तुम्ही 3 प्रकारे बेस घेऊ शकता आणि जर तुम्ही 3 प्रकारे बेस घेत नसेल, तर हाईट सुद्धा 3 प्रकारे येऊ शकते. तर हे काय झालं? याचं बेसिक झालं. आता ट्रायंगलचा एरिया, एरिया ऑफ ट्रायंगल. आता पहा आपण काय पाहतोय? कन्सेप्ट कोणती पाहिजे आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, मग एरिया ऑफ ट्रायंगल, रेशोज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, याच्यासाठी तुम्हाला आधी काय माहिती पाहिजे? एरिया ऑफ ट्रायंगल. आता एक ट्रायंगल समजा तुम्ही घेतला आणि त्या ट्रायंगलचा तुम्हाला काय काढायला सांगितलं? एरिया काढायला सांगितलं. पहा एक ट्रायंगल तुम्ही या ठिकाणी घेतला आणि या ट्रायंगलचा तुम्हाला काय सांगितलं? एरिया ए बी आणि सी. आता तुम्ही म्हटले सर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी काढा. मग ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय? एरिया इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. हा त्याचा फॉर्म्युला. मग आता इथं जर बेस मी बीसी घेतला, तर मला हाईट आताच आपण पाहिलं होतं का हाईट काय येते? अपोजिट व्हर्टेक्स मधनं येते. पहा म्हणजे आपण असं कन्सिडर करू, ही काय झाली? त्याची हाईट झाली. इथं नाव काय दिलं आपण? डी. म्हणजे जर हा काय झाला? एबीसी हा जो ट्रायंगल आहे, याचा हा काय झाला? बेस. इथे काय लिहायचं राहिलं? 1/2 आणि हाईट त्यावेळेस काय येणार आहे? एडी. ही काय झाली? त्याची हाईट. ओके, लक्षात आलं? म्हणजे ट्रायंगलचा एरिया हा काढायचा फॉर्म्युला काय? 1/2 बेस इंटू हाईट एडी. बरोबर. पण याच ट्रायंगलचा एरिया जर तुम्हाला अजून एका प्रकारे काढायचा असेल, जेव्हा तुम्हाला एसी हा बेस घ्यायचा असेल, तर 1/2 एसी जर तुम्ही बेस घेतला, एसी जर बेस घेतला, तर हाईट कुठून येणार आहे? बी पासून येणार, जी परपेंडिक्युलर असणार आहे. इथं नाव काय दिलं होतं आपण? एस. म्हणजे बीएस ही काय झाली? त्याची हाईट. हाच ट्रायंगलचा एरिया तुम्ही अशाही पद्धतीने काढू शकता. 1/2 बेस जर तुम्ही एबी घेतला, तर हाईट कुठून येणार आहे? सी मधून येणार आहे. ओके, इथं नाव काय दिलं होतं आपण? टी म्हणजे टीसी. म्हणजे ह्या 3 प्रकारे तुम्ही काय काढू शकता? एरिया. सगळ्यात इम्पॉर्टंट ह्या तिघांचंही आन्सर काय मिळणार आहे तुम्हाला? एकच मिळणार आहे, सेम मिळणार आहे. का? कारण ट्रायंगल बदलत नाही.
ओके, पण तुम्ही ह्या 3 प्रकारे काय काढू शकता, त्यांचा एरिया काढू शकता. या 3 पैकी तुम्हाला एकच फॉर्म्युला वापरायचा आहे. म्हणजे एकच पॅटर्न यूज करायचा आहे. फक्त हे मी 3 का देऊन ठेवलं, का प्रत्येक वेळेस हाच बेस येईल आणि अशीच हाईट येईल याची गॅरंटी नाहीये. जर बेस बदलला तर हाईट बदलते, हे फक्त तुमच्या लक्षात यावं म्हणून. ओके, तर या पद्धतीने तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल. आता सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. आता आपल्याला काय काढायचे, 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. पहा, समजा तुम्ही 2 ट्रायंगल घेतले. आता त्या 2 ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, हा एक ट्रायंगल घेतला तुम्ही या ठिकाणी आणि हा एक ट्रायंगल घेतला. आता ह्या 2 ट्रायंगलचा तुम्हाला काय काढायचा आहे, एरियाचा रेशो. ओके, ठीक आहे. आता इथं जर पाहिलं, ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आता बी सी हा बेस समजूया आपण आणि ए पासून काढलेली ही एडी हाईट आहे, इथं पी एस ही हाईट आहे, असं कन्सिडर करू. आता ह्या 2 ट्रायंगलचा एरियाचा मला काय काढायचा आहे, रेशो काढायचा आहे. ओके, म्हणजे मी काय लिहिणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आता याचा एरिया काय येणार आहे, 1/2. बेस कोण आहे, बी सी, आणि हाईट कोण आहे, एडी. आलं लक्षात. पलीकडचा जो ट्रायंगल आहे 1/2, बेस काय, क्यू आर, आणि हाईट काय, पी एस. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर 1/2 ला 1/2 काय होणार आहे, कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी मी 1/2 जरी लिहिला नसता तरी काय प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे जर तुम्ही इथं पाहिलं तर बी सी इंटू एडी, ओके, आणि क्यू आर इंटू पी एस. हे काय झालं, 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा काय कोणाच्या इक्वल मिळाला, तर प्रॉडक्ट ऑफ बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. म्हणजे लक्षात ठेवा, 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा कशाच्या प्रपोर्शन मध्ये असतो, बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट ह्या प्रपोर्शन मध्ये असतो. लक्षात आलं. मग आता तुम्हाला वेगळ्या पद्धतीने तुम्हाला याचा बेस याची हाईट देतील, त्याचा बेस आणि त्याची हाईट विचारतील, काही पण. म्हणजे या ठिकाणी किंवा हा बेस समजा तुम्हाला दिला 10, हे दिलं 5, हे दिलं 6, हे दिलं 7, आणि तुम्हाला विचारलं यांचा रेशो काढा, तर तुम्ही काय लिहिणार आहे, 10 इंटू 5 अपॉन 6 इंटू 7. म्हणजे काय होणार इथं, जर तुम्ही पाहिलं 2 ने डिवाइड होईल, 2 3 जा 2 5 जा 5 5 25 आणि 7 21. हा काय झाला, त्यांचा रेशो झाला. या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील. म्हणजे 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा नेहमी बेस इंटू हाईट या प्रपोर्शन मध्ये असतो. का 1/2 का लिहित नाही, कारण तो एकमेकाला काय होणार आहे, ऍट द एंड कॅन्सल होणार आहे. म्हणजे वर आणि खाली जर सेम नंबर असेल तर तो एकमेकाला काय होत असतो, कॅन्सल होत असतो. लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. आता पहा त्याच्या पुढचा पार्ट, काय रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल. आता पुन्हा काय काढायला सांगितले तुम्हाला, 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो काढायचा आहे. पण आता त्यांनी काय सांगितलं, हा रेशो काढत असताना तुम्हाला काय सांगितलं, इक्वल बेस. त्या 2 ट्रायंगलचा बेस काय असणार आहे, इक्वल असणार आहे. म्हणजे आता आपल्याला असे 2 ट्रायंगल घ्यायचे का त्यांचा बेस काय असणार आहे, इक्वल असणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी एक ट्रायंगल घेतो, पहा हा एक ट्रायंगल घेतला मी आणि हा एक ट्रायंगल घेतला, ए बी सी, आणि इथं नाव समजा मी डी दिलं. आता नेहमी लक्ष ठेवा, हाईट ही नेहमी काय असते, हाईट ही नेहमी कशी असते, परपेंडिक्युलर असते. ओके, मग एबीसीची जी हाईट असणार आहे ती या पद्धतीने असणार आहे, जी बीसीला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. आणि बीडीसी हा जो ट्रायंगल आहे याची सुद्धा हाईट काय असणार आहे, बीसीला काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. हाईट ऑलवेज परपेंडिक्युलर, उंची नेहमी 90 अंशातच असते. ओके, म्हणजे जर आता मला या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आहे, कोणता, एबीसी, ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे, बीडीसी किंवा डीबीसी, डीबीसी. ओके, ह्या 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो. आता पहा सिंपल आहे, एरियाचा रेशो काय लिहितो आपण, एरिया काय लिहितो, 1/2. बेस कोण आहे, बीसी. ओके, इंटू हाईट काय त्याची, ए, इथं नाव देऊया आपण डी, आणि इथं बी, डी ऑलरेडी झालेला आहे. ओके, इथं नाव देऊया आपण पी, आणि इथं नाव देऊया एस. ओके, ठीक आहे. म्हणजे बेस काय आला, एपी, आणि खाली जर तुम्ही पाहिलं 1/2, बेस कोण आहे, परत बीसी. ओके, आणि हाईट काय त्यावेळेस, डीएस. ओके, मग आता इथं जर पाहिलं तर 1/2 ला 1/2 काय होतो, कॅन्सल होतो. बीसी ला बीसी पण काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. किंमत लिहायची सुद्धा गरज नाही. म्हणजे इथे फक्त कोण आलं, एपी अपॉन डीएस. ओके, म्हणजे जर 2 ट्रायंगल मध्ये बेस सेम असेल तर बेस लिहायची सुद्धा गरज नाही. म्हणजे फक्त 2 ट्रायंगलचा एरियाचा रेशो जर तुम्हाला काढायचा आहे आणि बेस सेम असेल तर फक्त हाईट लिहून काढा. ओके, म्हणजे हे जे या ठिकाणी लिहिले याच्या समोर फक्त तुम्हाला काय लिहायचंय, एडी एपी अपॉन डीएस. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही बेस लिहू नका. ओके, म्हणजे या ठिकाणी जर मी असंही लिहू शकतो, फक्त मला एक मेन्शन या ठिकाणी करावं लागेल. काय लिहिणार मी या ठिकाणी, पहा एपी, काय लिहिणार, एपी अपॉन काय लिहिणार, डीएस. ओके, आणि इथं मी रिझन लिहिणार आहे, ट्रायंगल ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस. ह्या 2 त्रिकोणाचा पाया समान आहे, आणि म्हणून मी या ठिकाणी फक्त काय लिहिली, हाईट लिहिली. आता सेम याच पद्धतीने जर तुम्हाला हाईट इक्वल दिली, पहा काय दिलं, आता हाईट इक्वल दिली. जेव्हा बेसला बेस इक्वल होता तेव्हा आपण तो कट केला. आता जर हाईट इक्वल दिली, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हाईट इक्वल असणं म्हणजे काय, समजा हा एक ट्रायंगल आहे आणि अजून एक ट्रायंगल मी या ठिकाणी काढला. ओके, इथं नाव दिलं ए बी सी, आणि इथं डी नाव दिलं. आता जर तुम्ही पाहिलं एबीसी हा एक ट्रायंगल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी
अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ACD, हा एक ट्रायंगल घेतला, ACD हा ट्रायंगल घेतला. आता जर तुम्ही पाहिलं ABC त्याची हाईट कुठून येणार आहे, A ह्या पॉइंट पासून परपेंडिक्युलर, आणि ACD याची पण हाईट कुठून येणार आहे, A ह्या पॉइंट पासून. ओके, समजा या ठिकाणी नाव आपण काय दिलं, P नाव दिलं. म्हणजे आता जर तुम्ही पाहताय ABC हा जो ट्रायंगल आहे त्याची हाईट पण APच आहे, आणि ACD हा जो ट्रायंगल आहे याची हाईट सुद्धा काय APच आहे. एक नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या टाईपने अँगल ड्रॉ करता, जेव्हा ट्रायंगल ड्रॉ करता किंवा ट्रायंगल काढता, हा बेस जर पकडला तर त्याची हाईट नेहमी अपोजिट व्हर्टेक्स मध्ये येते, आणि हाईट ही परपेंडिक्युलर असते. म्हणून ऑब्ट्यूस अँगल ह्या ट्रायंगलला काय म्हणतात, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. जर ॲक्यूट असेल, लहान म्हणजे 90 पेक्षा लहान असेल तर हाईट अशी येणार आहे, पण 90 पेक्षा 90 असेल तर हाईट या पद्धतीने येणार आहे. आणि जर ऑब्ट्यूस असेल, ओके, तर हाईट कुठून येणार आहे, बाहेरून येणार आहे. हे नीट लक्षात ठेवा. ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल तीनही 90 पेक्षा लहान असेल तर हाईट ही नेहमी आतमध्ये असते. राईट अँगल ट्रायंगल असेल तर हाईट ही परपेंडिक्युलर असते, आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असेल तर हाईट ही नेहमी काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. हाईट कशी असणार आहे, परपेंडिक्युलर. आले लक्षात? ठीक आहे. मग या पद्धतीने तुम्हाला एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा बेस काय येणार आहे, BC, आणि हाईट काय येणार आहे, AP. 1/2 लिहायची गरज आहे का, नाही, कारण वरती 1/2 खाली पण 1/2 असणार आहे, त्यामुळे ते कॅन्सल होणार. आता याचा एबीसीचा बेस कोण येणार आहे, BC. ओके, आणि ACDचा बेस कोण येणार आहे, CD. या ठिकाणी जर तुम्ही म्हणाल सर AP का नाही लिहिलं, AP कॉमन आहे दोघांमध्ये, म्हणजे मी फक्त एवढंच लिहिणार आहे, आणि याचं रिझन काय लिहिणार आहे, ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस, सॉरी काय घ्यायचं आपल्याला इकडं, हाईट इक्वल हाईट. म्हणजे इथं फक्त मला काय लिहायचं, साईड लिहायचं. म्हणजे बेस इक्वल असेल फक्त हाईटला, हाईट इक्वल असेल फक्त बेसला. ओके, ठीक आहे. मग आता त्यानंतर आलो, पहा एखादा ट्रायंगल असा असणार आहे, अशी ट्रायंगल तुम्हाला दिली जाणार आहेत का त्यांचा बेस इक्वल आहे आणि हाईट पण इक्वल. म्हणजे 1/2 ला 1/2 कॅन्सल, बेसला बेस कॅन्सल, आणि हाईटला हाईट कॅन्सल. म्हणजे तिन्ही गोष्टी एकमेकाला काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करूया का, ज्या दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट इक्वल आहे, म्हणजे आपल्याला काय काढावे लागतील, दोन पॅरल लाईन काढावी लागतील. ओके, समजा आपण दोन पॅरल लाईन काढल्या, आपण काय काढल्या, दोन पॅरल लाईन काढल्या, आणि या पॅरल लाईन मध्ये, ओके ठीक आहे, ह्या पॅरल लाईन मध्ये आपण दोन ट्रायंगल काढले. आता नेहमी लक्षात ठेवा, दोन ट्रायंगल मध्ये दोन पॅरल लाईन मध्ये बेस सॉरी हाईट नेहमी सेम असते. का, कारण ह्या दोन लाईनचं डिस्टन्स कधीही काय होत नाही, बदलत नाही. ओके, हाईट काय ही जी हाईट असणार आहे, दोन लाईन मधलं डिस्टन्स, हे जे डिस्टन्स असणार आहे हे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, फिक्स असणार आहे. म्हणजे या दोन लाईन मध्ये, दोन पॅरल लाईन मध्ये, समांतर लाईन मध्ये तुम्ही कितीही ट्रायंगल तयार करा, फक्त त्याच्या व्हर्टाईस ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत पाहिजे. म्हणजे त्याचे सगळे व्हर्टाईस ह्या लाईनवरच पाहिजे दोन्ही मिळून. ओके, तर त्याची हाईट काय राहते, नेहमी कॉन्स्टंट राहते. दोन समांतर रेषेमध्ये उंची नेहमी समान असते. म्हणजे दोन पॅरल लाईन मध्ये हाईट ऑलवेज काय असते, सॉरी कॉन्स्टंट असते, फिक्स असते. मग आता या ठिकाणी जर आपण दोन ट्रायंगल पाहिले तर PQR, आणि इथं नाव दिलं S. ओके, आता जर मी इथून हाईट काढायचं ठरवलं तर ती या पद्धतीने येणार आहे. समजा आपण नाव दिले T. आता PQR हा जो ट्रायंगल याचा बेस कोण आहे, QR, आणि हाईट कोण आहे, PT. आता जर दुसरा ट्रायंगल, म्हणजे पहा ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल लिहूया आपण, एरिया ऑफ ट्रायंगल PQR आपण दुसरा ट्रायंगल कोणता आहे, एरिया ऑफ ट्रायंगल SQR. ओके, ठीक आहे. आता हा जो ट्रायंगल आहे याचा बेस, SQR चा बेस कोण आहे, QR, आणि SQR ची हाईट कोण आहे, PTच आहे. म्हणजे या पद्धतीने हाईट नेहमी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे इथं पहा 1/2 ला 1/2 मला लिहायचा नाही, कारण तो कट होणार आहे. बेस QR आणि त्याचा पण बेस QR आहे, म्हणजे मला बेस पण लिहायची गरज नाही, आणि PT अपॉन PT येणार आहे, म्हणजे मला काहीच लिहायची गरज नाहीये. म्हणजे आन्सर काय येणार आहे, 1. म्हणजे इथं मी रिझन काय लिहिणार आहे, मी इथं रिझन लिहिणार आहे इक्वल बेस अँड इक्वल हाईट. ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल बेस अँड हाईट. म्हणजे असे दोन ट्रायंगल आहेत की त्यांचा बेस आणि हाईट काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, फिक्स असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजेच लक्षात ठेवा, जर बेस आणि हाईट इक्वल असेल तर त्यांचा एरिया काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे या ठिकाणी PQRचा जर एरिया 100 येत असेल तर SQRचा एरिया ही 100च येणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण किती कन्सेप्ट पाहिल्या, 3 कन्सेप्ट पाहिल्या. पहा, दोन ट्रायंगल जर दिले असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो हा बेस इंटू हाईट असा असतो, जर दोनही वेगवेगळ्या असतील तर. पण जर तुम्ही पाहिलं का बेस जर सेम असेल तर मला फक्त हाईट लिहायची, कारण दोघांचा बेस सेम आहे, तो एकमेकाला काय होणार आहे, कट होणार आहे. त्यानंतर जर दोन ट्रायंगलची हाईट सेम असेल तर मला फक्त बेस लिहायचा आहे. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर जर बेस आणि हाईट दोनही सेम असेल तर मला आन्सर काय लिहायचंय, 1 लिहायचंय. म्हणजे या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलचा एरिया काय असणार आहे, सेम असणार आहे. तर या ठिकाणी ही छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला समजलेली असेलच. ठीक आहे, नसेल समजली तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, आणि या कन्सेप्टवर तुमचा 1.1 हा एक्सरसाइज डिपेंड आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 1.1 संपूर्ण एक्सरसाइज कव्हर करणार आहोत. त्यामुळे तो एक्सरसाइज पाहण्याच्या आधी हे लेक्चर पाहून घ्या, म्हणजे तुमची कन्सेप्च्युअल पार्ट क्लिअर होईल, आणि म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला अडचण येणार नाही. हे पाहून झाल्यानंतर 1.1 हा जो एक्सरसाइज आहे हा स्वतःच्या मनाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. नाही समजला तर लेक्चर नक्की पहा. ओके, बाय बाय, प्रॅक्टिस करा.